नमस्कार, मी श्रुती राहुल. न्यूज टॉप 9 या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते आहे. महत्त्वाच्या सगळ्या घडामोडींचा आढावा घ्यायला सुरुवात करणार आहोत. मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी नेमके काय अपडेट्स आहेत जाणून घेऊया. सुरुवातीलाच आम्ही आणि मुख्यमंत्री दोषींना कधीही पाठीशी घालणार नाही. जे दोषी आढळतील त्यांना कठोरातील कठोर शिक्षा केली जाईल. पक्ष बघितला जाणार नाही. संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून अजित पवारांचं भाष्य. चौकशीत कुणी वरिष्ठ आढळला तर त्याचीही गय केली जाणार नाही. हत्येशी दुरान्वयही संबंध नाही असं धनंजय मुंडेंनी सांगितलं. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर अजित पवारांचं उत्तर. राष्ट्रवादीतील मुन्नी ही महिला नाही, पुरुष आहे. एक आका आतमध्ये, दुसरे मोठे आका बाहेर. आका 302 मध्ये आज जाऊ द्या, सर्व बाहेर येईल. सुरेश धस यांचा निशाणा. मुन्नी कोण आहे हे सुरेश धसांनाच विचारा. सुरेश धस यांनी नाव घेऊन बोलावं. उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून आव्हान. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी सर्वच स्तरातून मागणी. मात्र अजित पवारांमध्ये राजीनामा घेण्याची हिंमत नाही. संजय राऊतांचा निशाणा. नुसते आरोप करू नका, तुमच्याकडे पुरावे असतील तर द्या. सीआयडी एसआयटीला ते पुरावे द्या असं त्यांना सांगितलंय. याबाबत फडणवीस आणि बावनकुळेंसोबतही चर्चा झाली आहे. सुरेश धस यांच्यावरील प्रश्नावर अजित पवारांचं उत्तर. मिटकरी आणि हाकेंचा देशमुख हत्येवरून फोकस डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न. सुरेश धस यांचा आरोप. परळीत एका वर्षात 109 मृतदेह सापडले. फक्त 5 मृतदेह रेकॉर्डवर आहेत. भाजप आमदार सुरेश धस यांचा गंभीर खुलासा. पुण्यातील एफसी रोडवर एका नव्या इमारतीत वाल्मिक कराडचे 7 शॉप. भाजप आमदार सुरेश धस यांचा आरोप. 601 ते 607 क्रमांकाचे गाळे आकाचे. 608चं दुकान विष्णू चाटेच्या बहिणीच्या नावावर. यातील एकाची किंमत 5 कोटी. सुरेश धस यांचा आरोप.